भाजपच्या उमेदवार पंकजाताई मुंडे माझ्यासोबत आहेत। ताई, प्रचार अगदी जमात आलेला आहे, सध्या प्रतिसाद कसा आहे? प्रतिसाद तुम्ही बघताय खूप चांगला आहे। एकदम सामान्य माणूस ज्याला राजकारणातला कुठलाही हेतू नाही, ज्याला कुठलाही स्वार्थ नाही, हा माणूस अत्यंत निस्वार्थपणे भावना व्यक्त करतोय आणि त्यांच्या डोळ्यासमोर मी केलेला विकास आहे आणि ते माझ्यावर विश्वास टाकणार आहे असं त्यांनी मला सगळ्यांनी वचन दिलं, अशी शाश्वती व्यक्त केली। मुंडे साहेब ज्यावेळेस होते, प्रीतमताई ज्यावेळेस होत्या, त्यावेळेस तुम्ही अक्षरशः मतं मागायला जायच्या, मात्र आज पहिल्यांदाच तुम्ही तुमच्यासाठी मत मागता। मी आतापर्यंत दुसऱ्यांसाठी म्हणजे अगदी तेव्हा रजनीताई पाटील उभ्या होत्या, तेव्हा जयसिंग गायकवाड उभे होते तेव्हा, आणि मुंडे साहेब स्वतः उभे होते तेव्हा प्रीतमताईंसाठी मी दरवेळी लोकसभेचा प्रचार केलेला आहे। पहिल्यांदा मला स्वतःला मत मागण्याची मला वाटतं संधी मिळालेली आहे। अनेक वेळा विकास कामावरती ही निवडणूक जी आहे येऊन ठेपलेली आहे, तुमचं विकास काम सगळ्यांना डोळ्यासमोर दिसते असं म्हणालात, मात्र बजरंग सोनवणे म्हणतात की ताईंना 10 वर्षात काय केलं आम्हाला दाखवावं। मला त्यांना मी म्हटलंय, मी एक निश्चय केला आहे की मी या निवडणुकीत विरोधकांवर बोलायचं फार काही मला गरज पडणार नाही। मी काय केलंय हे त्यांना जनताच दाखवून देईल। आज वंचित बहुजन आघाडीची जी उमेदवाराची घोषणा झालेली आहे, बीडमधून अशोक हिंगे यांना देण्यात आलेला आहे। झाली का घोषणा? अच्छा, बीडमधून अशोक हिंगे, अभिनंदन त्यांचंही। ताई, आता पुढचा दौरा कशी राहील, कशा पद्धतीने हे निवडणूक आहे, उन्हाचे दिवस आहेत, सकाळी साधारणतः किती वाजता उठताय? सकाळी 7 वाजता उठते, रोज माझी देवपूजा करते, रोज माझे जे लोक व्हिजिटर आहेत त्यांना भेटते आणि त्याच्यानंतर मी प्रचाराला येते। माझं रुटीन तेच आहे। रात्रीचं सांगू शकत नाही, 4 वाजतील, 5 वाजतील, 6ही वाजतात कधी कधी पहाटेचे। कॉर्नर बैठकावर सध्या तुमचं भर दिसते, जास्त जोर आहे। माझं वक्तृत्व, माझ्या सभा, माझी गर्दी लोकांनी पाहिली आहे। लोकांना मला जवळून पाहायचं एवढीच त्यांची अपेक्षा आहे, ते मी पूर्ण करते। विजय निश्चित आहे? हो, मला आता विजय निश्चित वाटतो, कारण माझा विजय नाही आहे, तो बीड जिल्ह्याच्या प्रत्येक माणसाचा विजय आहे। त्यांचा स्वाभिमान संसदेत बसणार आहे, मी नाही। हा माझा विजय नाही तर बीड जिल्ह्यातल्या सर्वसामान्य माणसांचा हा विजय होईल असं पंकजाताई मुंडे सांगतायत। कॅमेरा पर्सन अमित आडेसह मी महेंद्र कुमार मुधोळकर, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।